पुन्हा एकदा त्या भागामध्ये होणार आहे, राजापूर भागामध्ये. तर अणुऊर्जा प्रकल्प मधल्या काळात खूप विरोध झाला होता. आपण बघितलं आता आला तर आम्ही स्वागत करू आणि अणुऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे. पण जनतेचा विरोध आहे. कोण जनता? हे व्यावसायिक आहेत. विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा तुमचा अभ्यास काय हो? आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते? विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल? सांगा ना मला. तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने बरं ती इंडस्ट्री येणार, 1,00,000 कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या, आणि हे जवळपासचे लागतील, आणि याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे. आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही. आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, गप बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती, राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती. तुम्ही याच्यावर लिहा ना आणि तुम्ही अभ्यास करा ना. आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती सगळी. नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका. बंद बोलले ना त्यांनी म्हणा आंदोलन करा, मग मी समोरून काय करतो ते बघा. हे काय काय चेष्टा आहे सरकार? अणुऊर्जा प्रकल्प झालं पाहिजे दादा. प्रमोद जटांनी मांडलेली भूमिका कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करावा, कोणी तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं नाही. आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर, प्रदूषण किती होईल, काय होईल, काय. दादा कायम जेव्हा आपण एखादा औषधी ऊर्जा प्रकल्प असेल किंवा अणुऊर्जा प्रकल्प असेल, हे जेव्हा आपण आणतो तर कोकणाच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीला ते योग्य नाही. फूड प्रोसेसिंग असेल किंवा असे जे सॉफ्ट. आपल्याला काय अभ्यास आहे तुम्ही विचारा, काय विचारा. नाही, शेवटी सांगा प्रोजेक्ट हवेत का नको? प्रोजेक्ट हवे. ज्या भागाची प्रगती झाली ते विजेविना झाली, पाण्याविना झाली. मग हवेतून येतात का प्रोजेक्ट? हे अणुऊर्जा प्रोजेक्ट. आणि काय कोणी बोलतं? आता मी ह्या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे, काय करायचे. ते एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं. पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला. पण दादा ज्या ज्या ठिकाणी आता लोक विरोध करतात त्यांची मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मार देणार. मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, कळलं ना? मानसिकता बदलायची म्हणजे फटका व्हायचा. हां, किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं. आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचं, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी, म्हणजे प्रत्येक आरोप याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावॅट असो, 25, 50, 100, पण वीज तर पाहिजे ना. वीज जेव्हा कमी पडते तेव्हा भाव वाढतात, एवढं तरी खरं आहे. आपल्याकडे स्वस्त वीज पाहिजे तर बरं, आपल्याकडे पाऊस आहे, विजेचं साधन आहे, पाण्याची वरून वीज बनवू शकतो. दादा आता फिनोलेक्स कंपनी आहे ना, त्यांची टोटल कॅपॅसिटी आहे 45 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन, पण ते प्रोडक्शन करतात 11 ते 15 मेगावॅट. अरे त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट झाले, टाइमपार झाले असतील. आता पहिलं तू किती तास कव्हर करायचा, काम करायचं, आता कमी झालं तुझं. झालं ना, कमी कमी होत जातं ते सगळं.